नमस्कार, स्वागत आहे आपलं DMB प्राईम यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पारगाव गावामध्ये आहोत। पारगाव गावामधील श्री पारेश्वर महादेव मंदिराचा प्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ होणार आहे आणि त्या निमित्ताने पारेश्वराच्या ज्या मूर्ती आहेत त्या पारगाव गावामध्ये आलेल्या आहेत आणि त्या मूर्तींचं स्वागत अत्यंत उत्साही आनंदायी वातावरणात होत आहे व गावातील सर्व मंडळी या भाविक भक्त या समारंभाचा एकदम अतिशय मनोधर्मेश मनापासून या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत आणि श्री पारेश्वर देवाच्या मूर्त्या आज पारगावमध्ये दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर पारगावमध्ये या मूर्तींचं आनंदायी वातावरणात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि गावामधील सर्व तरुण लहान मुलं हे सर्व या आपल्या पारेश्वराच्या मंदिराचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि गावामधून त्या मंदिराचं भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक निघालेली आहे आणि गावाला ग्रामप्रदक्षिणा होणार आहे। त्या पुन्हा भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणण्यात येणार आहेत आणि त्या ठिकाणी 3 दिवस कार्यक्रम चालणार आहे। त्यामध्ये सर्व विधीवर पूजा होणार आहे आणि प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सर्व भैरवनाथाच्या मंदिरामध्ये होणार आहे। 31 तारखेला पारेश्वराच्या मंदिरामध्ये मूर्त्या बसवण्यात येणार आहेत आणि सर्व स्थापन करण्यात येणार आहे। पारगावातील पारेश्वर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम झालेलं आहे, पण त्यामध्ये ज्या मूर्त्या स्थापन करायच्या आहेत मंदिरामध्ये त्या मूर्त्या पारगावामध्ये आलेल्या आहेत आणि गावातील सर्व मंडळी त्या मूर्त्यांचं स्वागत अत्यंत उत्साही आनंदायी वातावरणात करत आहेत आणि आपण पाहू शकता गावातील ज्येष्ठ असतील, युवा असतील, लहान मुलं असतील, महिला असतील, सर्व मनोभावे देवाची स्वागत करण्यासाठी आज या समारंभामध्ये सामील झालेले आहेत आणि गावातून मिरवणूक चालू आहे। त्याचबरोबर गावातील सर्व महिला वर्ग अत्यंत प्रचंड उत्साहदायी वातावरणात आणि एकदम याच्यामध्ये आपल्या ह्या मूर्त्या ज्या मंदिरामध्ये घेण्याचं काम चालू आहे या मूर्त्या श्री पारेश्वर महादेव मंदिर पारगाव येथे स्थापित होणार आहेत आणि या मूर्त्या ज्या स्थापित होणार आहेत असा योग कितीतरी वर्षामधून होत असतो आणि ह्या मूर्त्या ज्या स्थापित होणार आहेत त्या वर्षा पिढी पारेश्वर मंदिरामध्ये यामध्ये राहणार आहेत आणि याच माध्यमातून ज्या पारगावावर या पारेश्वराचा वरदहस्त राहावा, गावातील सर्व समाजातील सर्व घटक आनंदायी आणि उत्साही आणि उत्तरोत्तर प्रगती करत राहू याकरता ह्या मूर्त्या स्थापित करण्यात येणार आहेत आणि हा सण कितीतरी योगायोगाने येत असतो। हा योग पाहण्याचं भाग्य आज पारगाव गावातील ग्रामस्थांना लाभते आणि या मूर्त्या पारगाव गावातील पारेश्वर महादेव मंदिरामध्ये स्थापित होणार आहेत आणि या मूर्त्या स्थापित झाल्यानंतर त्या मूर्त्या पिढ्यानपिढ्या म्हणजे आजची पिढी या पिढी या मूर्त्या पारेश्वर मंदिरात राहणार आहे। तर मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला? ह्या मूर्त्या ज्या मंदिरामध्ये घेण्याचं काम चालू आहे ह्या मूर्त्या श्री पारेश्वर महादेव मंदिर पारगाव येथे स्थापित होणार आहे आणि या मूर्त्या ज्या स्थापित होणार आहेत असा योग कितीतरी वर्षामधून येत असतो आणि ह्या मूर्त्या ज्या स्थापित होणार आहेत त्या वर्षा पिढी पारेश्वर मंदिरामध्ये यामध्ये राहणार आहेत आणि याच माध्यमातून ज्या पारगाव गावावर
या पारेश्वराचा वरद हस्त राहावा, गावातील सर्व समाजातील सर्व घटक आनंदाने उत्साही आणि उत्तरोत्तर प्रगती करत राहू याकरता या मूर्त्या स्थापित करण्यात येणार आहे. आणि आपल्या पारेश्वर देवाच्या मूर्तीची ग्रामप्रदर्शना झालेली आहे आणि हा छोटासा प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ब्लॅक कलरची घंटा देऊन दाबावी शकता. धन्यवाद. जय हिंद.